मित्रांनो, रिसेंटली सरकारनं जीएसटीचे 2 स्लॅब काढून टाकले. 12% आणि 28% उडवून लावले आणि 5% आणि 18% हे स्लॅब राहणार आहेत. ऐकायला खूप भारी वाटतं, अरे बापरे, थोडा पैसे वाचले आपले. पण झोल सांगतो तुम्हाला, सध्या आपल्यात 4 स्लॅब आहेत: 5%, 12%, 18% आणि 28%. आता सरकार काय करणार आहे, 12% स्लॅब मध्ये जे जे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस येतील तर ते मर्ज करतायत 5% आणि 28% स्लॅब मध्ये जे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस येतील तर त्याचं मर्जिंग करते 18%. ठीक आहे, हे ऐकायला तर अजून भारी वाटतं की आता 28% टॅक्स भरावा लागणार नाही वगैरे वगैरे. पण झोल तुम्हाला सांगतो कसं आहे, सरकारला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू मिळतो 18% स्लॅब मधून. म्हणजे 75% रेव्हेन्यू सरकारला हा फक्त 18% जीएसटी स्लॅब मधून मिळतो आणि 12% जीएसटी स्लॅब मधून फक्त 5 ते 6% सरकारला रेव्हेन्यू मिळतो. त्यामुळे 5% मध्ये मर्ज करायला काही हरकत नाही त्यांना. पण 28% जो जीएसटी स्लॅब आहे तर त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. 28% जीएसटी स्लॅब मध्ये 90% जे प्रोडक्ट सर्व्हिस येतील तर ते 18% जीएसटी स्लॅब मध्ये कन्वर्ट होतील. बाकीचे जे 10% आहेत 28% जीएसटी स्लॅब मधले, तर त्यासाठी सरकारनं एक नवीन स्लॅब इंट्रोड्यूस केलेला आहे, 40% जीएसटी स्लॅब. बाप रे बाप, म्हणजे हे जेव्हा टॅक्सेस लागू होतील तेव्हाच कळेल खरंच सर्वसामान्य लोकांच्या फायद्याचं आहे का सरकारच्या फायद्याचं आहे.